नुकताच MPSCनं SEBCच्या प्रवर्गातून अर्ज केलेल्यांसाठी परिपत्रक काढत खुल्या किंवा EWS मधून अर्ज करण्याची सूचना केलेली आहे। राज्यात मराठा आरक्षण म्हणजेच SEBC आरक्षणाला स्थगिती मिळाली असून 25 जानेवारीला सुनावणी होणार आहे आणि ह्याच पार्श्वभूमीवरती MPSCचे हे पत्रक काढल्यानं मोठा गोंधळ उडालाय। MPSCचा अभ्यास पूर्ण करणाऱ्या पुण्यातील विद्यार्थ्यांना नेमकं काय वाटतंय जाणून घेतलंय आमचे प्रतिनिधी किरण ताजणे यांनी। MPSCने अटेम्प्ट नंतर आता SEBC मधून ज्यांनी अर्ज केला आहे त्यांच्या संदर्भात महत्त्वाची घोषणा करत परिपत्रक काढलेलं आहे आणि त्याच्यावर MPSCच्या स्पर्धा परीक्षांमध्ये जे विद्यार्थी अभ्यास करतायत त्यांचं काय म्हणणं आहे हे आपण जाणून घेऊया। नुकताच जो निर्णय घेण्यात आलेला आहे त्या निर्णयाबद्दल काय वाटतं? MPSC आयोगाने पूर्णपणे कार्यान्वित व्हावं आणि MPSC आयोगाने जो निर्णय घेत आहे वारंवार तर त्यांनी मराठ्यांवरती ट्रायल करणं आता बंद करावं। कारण की वारंवार एक निर्णय घेतला, ट्रायल बघितलं, रिॲक्शन बघितलं, लगेच दुसरा निर्णय विरोधात घ्यायचं। अगोदर किती संधी देण्यात यावी या संदर्भात घेतलं। आता जो निर्णय घेतला आहे की मराठ्यां म्हणजे SEBC मधल्या विद्यार्थ्यांनी EWS आणि ओपनमध्ये कन्वर्ट व्हावं। जर का समजा मराठ्यांमधल्या काही विद्यार्थी EWS मध्ये कन्वर्ट झाले आणि त्याचा जर का परिणाम जर का 25 तारखेच्या सुनावणीमध्ये आरक्षण टिकलं तर त्या EWS ओनलीमध्ये ज्यांनी आरक्षण स्वीकारलेलं आहे तर त्यांनी काय करायचं। आणि दुसरा असा मुद्दा आहे की येत्या 25 तारखेला सुनावणी आहे ना, एक वर्षभर परीक्षा नाहीच झाल्या तर 15 दिवसांनी 10 दिवसांनी असं काही MPSC आयोगावरती काय परिणाम होणार आहे की त्यांनी हा निर्णय 10 दिवस अगोदर का घेतला आणि याचा जर का सुनावणीवरती परिणाम झाला तर याला जबाबदार कोण असणार आहे? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा निर्णय घेतल्यामुळे किती फायदे होऊ शकतात किंवा किती परिणामकारक हा निर्णय वाटतो? फायदा तर होणारच नाहीये। तर गेल्या 8 दिवसापासून बघतोय आयोग जो आहे ना तो अत्यंत जातीयवाचक भूमिका घेत आहे। ओपनच्या विद्यार्थ्यांवरती अन्याय होतोय। गेल्या 8 दिवसांमध्ये पण आपण पाहिलं की ओपनच्या विद्यार्थ्यांना फक्त 6 अटेम्प्ट दिले आणि आज परत निर्णय घेतला की ओपन म्हणजे ज्यांनी SEBC मधून फॉर्म भरला त्यांनी EWS मधून फॉर्म भरावे। 1992च्या साली पण सरकारने EWS आरक्षण दिलं होतं पण ते फक्त 10 वर्ष टिकल्यानंतर ते आरक्षण समाप्त झालं। मग आता पण तेच होणार आहे का? जर आमच्या ह्या विद्यार्थ्यांनी EWS ऑप्शन चूज केला आणि नंतर परीक्षा देऊन त्यांना जॉईनिंग वगैरे भेटली आणि नंतर जर मग आरक्षणावरती स्थगित आले तर काय करणार आहे? बरं ठीक आहे, तुम्ही 1.5 वर्ष थांबलात ना, मग अजून 15 दिवस थांबा ना। 25 तारखेला अंतिम सुनावणी आहे, त्याच्यानंतर निर्णय घ्यावा असं तुमचं म्हणणं आहे। या सगळ्या निर्णयाकडे जर बघितलं तर तात्पुरत्या स्वरूपामध्ये जे EWS दिलेलं आहे ते स्वीकारलं आणि त्याच्यानंतर जर समजा सरकारने याच्यामध्ये सुवर्ण मध्य काढला तर हे आरक्षण घेतलं जाऊ शकतं का? सर्वप्रथम तुमचं म्हणणं मला लक्षात येतं आहे। सर्व सांगतो तुम्हाला, आमची जी तरतूद आहे परिपत्रकामध्ये त्या तरतुदीवर आक्षेप आहे। SEBC विद्यार्थ्यांना क्षणिक येणाऱ्या एक्झामसाठी EWS तुम्ही लागू केलं जोपर्यंत कोर्टात सुनावणी होत नाही तोपर्यंत। पण ऑलरेडी कोर्टानं तारीख जाहीर केलेली आहे की 25 जानेवारी रोजी अंतरिम सुनावणी आहे। डे बाय डे हिअरिंग होणार आहे। समजा आत्तापर्यंतच्या कायदेशीर दृष्ट्याचा तर आढावा घेतला, 15 दिवसामध्ये फायनल सुनावण्या झालेल्या आहेत। अपवादात्मक परिस्थितीमध्ये एकदाच फक्त 60 दिवसाचा कालावधी गेलेला आहे। 10 फेब्रुवारीपर्यंत पूर्ण रिझल्ट पूर्ण येईल। इथून पुढे 1 महिन्याचा कालावधी आहे। हा जर निर्णय घाईत घेतला आणि SEBC आरक्षण हे कोर्टामध्ये टिकलं तर नंतर त्या विद्यार्थ्यांसाठी पुन्हा डबल ओपन विंडो करणार आहेत का तुम्ही SEBC देण्यासाठी? बरं, तुम्ही आधीच ग्राह्य धरता का विद्यार्थ्यांना SEBC आरक्षण मिळणार नाही आहे, EWSच आरक्षण राहणार आहे? ही एक तुम्ही शंका तुम्ही उपस्थित करताय का? आयोग तुम्ही स्वायत्त संस्था आहे, तुम्ही जाहीर करता का SEBCचं आरक्षण मिळणार नाही आहे आणि EWSचं आरक्षण मिळालेलं आहे? मग विद्यार्थ्यांची मागणी एकच आहे, तुम्ही EWS देताय ठीक आहे, पण जर नंतर सुप्रीम कोर्टामध्ये SEBC आरक्षण टिकलं तर तुम्ही पुन्हा डबल विंडो ओपन करा आणि SEBCतून मुलांना ते ग्राह्य धरलं जावं, SEBCला ते द्यावं। कारण की स्पष्ट तरतूद केली आहे, जो मुलगा आता EWSचं आरक्षण घेईल त्याला पुन्हा SEBCचा लाभ घेता येणार नाही। ही तरतूद मिटवला पाहिजे असं तुमचं म्हणणं आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या सगळ्या निर्णयामध्ये संघटना असतील किंवा राजकीय नेते असतील वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत असतात। त्या कशासाठी देता हे सर्वच श्रुत आहे, मात्र विद्यार्थी म्हणून या निर्णयाचं कसं तुम्ही स्वागत करता किंवा काय याचे पडसाद उमटू शकतात? मी त्याला म्हणेन की आयोगाने एवढा घाईघाईत निर्णय घ्यायला नको होता, कारण सुप्रीम कोर्टात तारीख चालू आहे। आता 28 तारखेला 25 तारखेला फायनल होणार आहे किंवा तिथून पुढे डे बाय डे आहे। तर आयोगाने एवढा घाईघाईत निर्णय घेऊन पुन्हा अजून विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण करून सोडलेला आहे। तर आयोगाने थोडं थांबायला पाहिजे होतं। जे सुप्रीम कोर्ट निर्णय ते सगळ्यांना मान्यच असणार आहे, तर तोपर्यंत थांबायला पाहिजे होतं। एवढं घाईत निर्णय घेऊन सगळ्यांनाच गोंधळ टाकणं हे बरोबर नाही। आयोगाकडे भरपूर कामं पेंडिंग आहे, स्वतःची आयोगाकडे इमारत नाही, 6 सदस्य पाहिजे तर 2च सदस्य आहेत, निकाल लवकर लागत नाही आहेत, लवकर परीक्षा होत नाही आहेत, हे याकडे लक्ष द्यायला पाहिजे होतं। तर उगाच काहीतरी म्हणजे 2 समाजामध्ये किंवा विद्यार्थ्यांमध्ये असं भांडण लावायचं काम आयोगाने केलेलं आहे, तर याची काय आवश्यकता नव्हती आता असं मला वाटतं। विश्वासात घेऊन हा निर्णय घेणं अपेक्षित होतं, तुमचं काय म्हणणं? हा, नक्कीच हा निर्णय घेताना विश्वास म्हणजे विद्यार्थ्यांना विश्वासात घेणं अपेक्षित होतं। एक तर कालचा जो निर्णय झाला आहे त्याला तर आमचा विरोधच आहे, कारण एक तर एक्झाम कधी होते ह्या संभ्रमात आम्ही आहोत।
आणि त्याच्यानंतर जो अभ्यास करायचा आहे तो कितपत म्हणजे कसा करावा किंवा कुठल्या लेंथने करावा हे पण आम्हाला समजत नाही आहे. आता जो कालचा निर्णय झालेला आहे त्याला खरंच आम्ही विरोध करतो, कारण जे बाकीचे उद्योग करण्यापेक्षा आम्हाला अभ्यासावर जास्त फोकस करायचा आहे तो करता येत नाही आहे. आणि जो 25 तारखेचा निर्णय जो आहे तो त्याची वाट पाहायला हवी होती, एवढंच. नक्कीच या सगळ्या विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया ऐकल्यानंतर MPSCनी जो निर्णय घेतलेला आहे त्याबद्दल मोठा संभ्रम निर्माण झालेला आहे. मराठा आरक्षणाची सुनावणी अद्यापही स्थगित असल्यानं काही दिवसांवर ही सुनावणी होणार आहे. त्यामुळे हा जो निर्णय घेतला आहे तो घाईत घेतला आहे असं या सगळ्या विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे येत्या काळामध्ये सुनावणीनंतर MPSCनी पुनर्विचार करून या निर्णयावर एक परिपत्रक काढणं गरजेचं आहे. आणि यामध्ये या सगळ्या निर्णयामध्ये आता सरकार काय भूमिका घेतं हे बघणं देखील महत्त्वाचं असेल. व्हिडिओ जर्नलिस्ट विकी कांबळेसह किरण ताजने, झी मीडिया, पुणे.